हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. प्राजक्ता मन जिंकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आम्ही चाललो आहोत आजीच्या रुटीन चेकअपसाठी आणि सध्या पाऊस पडत आहे आणि आता तर ऊन पडलं आहे, पण रात्री खूप जोरात पाऊस चालू होता. हो ना, ऊन पावसाचा लपंडाव चालू आहे सध्या. हो, अगदी विजांच्या गडगडाट सह येतो नाही तर एकदम ऊन पडतं. हो ना. सो नाहीये पण हां, सध्या तर पाऊस नाही आहे. पाऊस आला तर फार बरं होईल, कारण अजूनही तेवढंच गरम पण होते. चला, रात्री इतका जोरात पाऊस झाला, असं वाटलं होतं की सगळीकडे पाणी भरतंय की काय. आणि आमचं मिलन सबवे आहे ना अंधेरीमध्ये, तिथे तर हमखास पाणी भरतं पाऊस आला की, है ना. कायम भरलेलं असतं पाणी त्याचं. हो ना, तुडुंब भरलेलं असतं. शाळेत असताना बघतो ना आपण, वापरे पारले. तेच, जे बसने प्रवास करतात किंवा ट्रेनने प्रवास करतात ना, त्यांचे खूप हाल होतात प्रवाशांचे. बसेस लेट येतात, ट्रेन लेट येतात. आणि बघू, आता सध्या तरी पाणी भरत नाही. आता जुलै ऑगस्टमध्ये हमखास भरणार पाणी. सध्या आहे ना, पाऊस खूप उशिरा आलेला आहे, त्यामुळे पाणी कपात सध्या होत आहे. म्हणजे आमच्याकडे तर दर 2 दिवसांनी होते पाणी कपात. आता म्हणजे कसं, जिथे सिन्नर वगैरे तिथे पाणी म्हणजे 3-4 दिवसांनी पाणी येत आहे आणि धरणांनी पण तळ गाठलेला आहे. आणि नाशिकला दर शनिवारी पाणी पुरवठा बंदच आहे, दर शनिवारी ऑगस्ट महिन्यापर्यंत. हो ना, बापरे. हो, सगळ्यांच्या. मग काय करणार मग. अगदी आकाशाचा टिपिकल स्काय ब्लू कलर आला आहे, निरभ्र आकाश आहे. आणि ही मेट्रो चाललेली आहे, ग्रीन कलर आहे. लेंडमार्क आणि बिस्लरीचं ऑफिस आहे. इथून नीता वॉल्वो सुटतात बस. अजूनही सुटतात की नाही मला आयडिया नाही, पण जेव्हा मी लहान होते तेव्हा नीता वॉल्वोने प्रवास करायचो आम्ही. मेट्रो पार्क केलेली आहे. विमान पण चाललेलं आहे. रस्ता अगदी मोकळा आहे, आज शनिवार आहे ना. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. छान अशी झाडे लावलेली आहेत. पावसामुळे सगळी झाडं अगदी स्वच्छ धुवून निघालेली. खूप छान वाटतं बघायला.
सर्व्हिस हॉटेल. ते छान आणि असं स्प्रे पेंटिंग केलेलं आहे. मुंबई दाखवली आहे. की तारेवरची कसरत करत होती. खूप दिवसांनी असा प्रकार पाहिला. आम्ही जेव्हा शाळेत होते ना तेव्हा हे खेळ खूप खेळले जायचे. डोंबाराचा खेळ करावं लागतं. मग काय पोटाकरता करावं लागतं त्यांनी. हे जे तुम्ही पाहतात हा सगळा इंडस्ट्रीयल एरिया आहे. आणि ही बिल्डिंग आहे ना ही अहुरा सेंटर नाव आहे. इथे सगळ्या बँक आणि वेगवेगळ्या कंपनींचे ऑफिस आहेत. बिल्डिंगचं आर्किटेक्चर किती युनिक आहे ना. असं वाटतं अंगावरच पडेल. छान घेतलं. मेडिकल सेंटर पण आहे आणि बर्गर किंगचं. आणि इथून असं आत गेलं ना या रोडने की 7 हिल्स हॉस्पिटल लागतं. जिथे ऐश्वर्या रायचं बाळपण झालं होतं, डिलिव्हरी झाली होती. मॅकडॉनल्ड्स इथे मी बर्गर खायला यायचे. आणि ते गुलाटीचे ना तिथे समोसा आणि गुलाबजाम खूप छान मिळतात. त्यांनी आता इथे नवीन ब्रांच ओपन केली आहे.
आणि हे ज्ञान आश्रम आहे. आम्ही ज्ञान आश्रमचा डिटेलमध्ये पण व्हिडिओ केला आहे, तो पण तुम्ही नक्की पहा. म्हणजे ना आतमध्ये गेले ना असं वाटतच नाही आपण मुंबईला आलो. इथे ना मी भरतनाट्यमच्या क्लासला जायचे. खूप छान आहे तिथे एरिया. आय लव्ह अंधेरी. असं ना ठिकठिकाणी केलं आहे, म्हणजे आय लव्ह बोरिवली, आय लव्ह विले पार्ले. त्याच्यामुळे ना आपल्याला लक्षात येतं की आपण कुठल्या एरियात आहोत. खूप छान आयडिया आहे. ही कनोसा हायस्कूल आहे. इथे माझी मैत्रीण जायची शिकायला. हे आहे होली स्पिरिट हॉस्पिटल. आईचा रुटीन चेकअप झाला. देवाच्या कृपेने सगळे रिपोर्ट पण चांगले आले. आता औषध गोळ्या ज्या आहेत त्या आपल्याला लाईफ टाईम घ्याव्या लागणार असं डॉक्टर बोलले. त्यानंतर मग शूटच करणं जमलं नाही. ही रविवारची संध्याकाळी छान सुंदर मनोहर असं दृश्य दिसत होतं. दिवसभर पावसाळी वातावरण होतं, पण पाऊस काय आला नाही, गरम होतच होतं. पण ढगांचे कलर इतके सुंदर दिसत होते संध्याकाळी. कॅमेरा जस्टिस करत नाही, मी कॅच करायचा खूप प्रयत्न केला, पण इतकी सुंदर शेड येत होत्या. केशरी, पिवळा, सोनेरी असं सुंदर आभाळ झालं होतं. पाऊस बहुतेक रात्री पडेल असं वाटतंय, पण मी ट्राय करत होते की ते कलर कॅच करता येतात का. आणि मस्त संध्याकाळी असं येलो शेड आली ती सगळीकडे. झाडाची पानंही सुंदर अशी पडली होती. खूप छान वाटत होतं दृश्य बाहेर. गुड इव्हनिंग फ्रेंड्स. काल निधी तुम्हाला तिच्याबरोबर पार्ल्यात घेऊन गेली, नंतर शूटिंग करायला जमलंच नाही. आज संडेला मी पुन्हा व्लॉग शूट करायला घेते. आज सकाळीच एक ऑथेंटिक महाराष्ट्रीयन रेसिपी यांनी बनवली, केळी पाक त्याला म्हणतात. तर ती रेसिपी आता तुमच्याबरोबर मी शेअर करते आहे. संडेला सकाळी मस्त मी चवळीची आमटी केली होती. चवळी रात्री भिजत घातली होती आणि मस्त त्याचा रस्सा भाजी केली होती. आणि आपलं कच्चं लोणचं तोंडी लावायला आहेच, एकदा केलं ना की 8-10 दिवस मस्त टिकतं. तर आधी भाजी बनवून घेतली व्यवस्थित. इकडे कोशिंबीर, आपली गाजर बीट मिक्स कोशिंबीर आमच्याकडे खूप आवडते सगळ्यांना, ती केली होती. आणि मस्तपैकी आता बाबांना ताट वाढून दिलं. केळीपाक इकडे साईडला करायला घेतला होता, त्याने ते म्हणाले मी नंतर खातो जेवल्यावर. आता मी तुम्हाला त्याची पण रेसिपी शेअर करते. ऑथेंटिक महाराष्ट्रीयन अशी आज आपण रेसिपी बघूया. केळी पाक म्हणतो आम्ही त्याला. तर त्यासाठी आपल्याला ओलं खोबरं लागणार आहे आणि केळ्यांचे असे पिकलेली केळी घ्यायची. त्याचे असे गोल गोल तुकडे करून घ्यायचे. नंतर एक छान स्टीलची कढई घ्यायची. त्याच्यामध्ये आता आपण 2 वाटी साखर घेतो आहे आणि जेवढी वाटी साखर तेवढंच वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे. म्हणजे साखर बुडेल इतकं पाणी घ्यायचं आहे. आपल्याला साखरेचा पाक करून घ्यायचा आहे. हे पहा, आता आई आपल्याला ही रेसिपी करून दाखवते. आता बघा किती पाणी टाकते ती. जेवढी वाटी पाणी आपण जे की साखर घेतली तेवढंच पाणी पण टाकायचं आहे. आणि गॅस सुरुवातीला स्लो ठेवला, नंतर तो थोडा वाढवायचा साखरेला उकळी येईपर्यंत. हे पहा, आता साखर बुडे इतकं पाणी टाकलं आपण आणि आता हे सतत हलवत राहायचं आहे. साखर पूर्णपणे विरघळू द्यायची आता आपल्याला. आता गॅस मोठा ठेवलाय साखर विरघळेपर्यंत. इकडे 1.5 लिंबाचा मी रस पण काढून घेतला. लिंब लहान मोठी कशी आहे त्याप्रमाणे ठरवायचं आपल्याला. खूप सुंदर मधुर लागतो, मधुर, थोडासा आंबटसर, गोड, खूपच सुंदर लागतो हे केळीपाक. ही वेलची पूड पण मी रेडी ठेवली. आज आई तिच्या हाताने बनवते केळीपाक, फार छान बनवते आई. हे पहा, आता साखर विरघळली सगळी. आता आपण वेलची पूड टाकून घेऊया. खूप सुंदर स्वाद येतो वेलची पूडचा.
वेलची पूड टाकून झाल्यानंतर आपल्याला आता केशरच्या काड्या पण टाकून घ्यायच्या आहे. केशर आणि वेलचीचा सुंदर स्वाद येतो एकदम. हे पा केशर पण टाकून झालंय. आता छान उकळी आली आपल्या पाकाला. आता आपण कापून ठेवलेले केळाचे तुकडे आहेत ना, ते पण आता ॲड करायचे आहेत. अचानक कोणी पाहुणे आले आणि गोड पदार्थ करायचा असेल ना, तर हा पदार्थ बनवायला उत्तम आहे. सगळे घरात असतं हे साहित्य अवेलेबल. पिकलेली केळी फक्त घरी असली ना तर बस कामच झालं. पूर्वी हाच पदार्थ कायम करायचे पूर्वीचे लोक आपल्या आजीच्या वेळेला. आता ही सगळी केळी टाकून घ्यायची आहे आणि असंच आपल्याला ओपनमध्येच आता केळ्यांना शिजू द्यायचं आहे छान. झाकण ठेवायची गरज नाही. हे पा जसं जसं आता उकळी येते तसं जसे केळं शिजू लागतात आणि त्याचा पूर्ण ते वेलची केशरचा गोडवा सगळा केळांमध्ये जातो. आता इकडे मी लिंबू पिळून घेते आहे. मी 1.5 लिंबू वापरलं. केळं शिजत आली की सर्वात शेवटी आपल्याला लिंबाचा रस पण टाकून घ्यायचा आहे. हे पा केळी आता मऊ पडली आहे. आता हा रस पण टाकून घेतला आहे. ही लास्ट स्टेज आपल्याला. आता एक तर 5 मिनटं आणखी उकळू द्यायचं आहे. केळी पण शिजत आलेली आहे. हातात घेऊन असे मोडून पाहायचे, एकदम मऊ शिजू द्यायचे छान. अगदी अप्रतिम चव लागते. आता पूर्ण उकळी आली आहे छान. पुन्हा एकदा आणि सगळ्यात शेवटी आता आपल्याला खवून ठेवलेलं ओलं खोबरं टाकायचं आहे. त्याने आणखीनच सुंदर स्वाद येतो. सगळ्यात शेवटची स्टेज आता ही आहे की ओलं खोबरं टाकून 1-2 मिनटं अजून आपल्याला उकळायचं आहे की आपला पदार्थ तयार. पूर्वी मसाले भात, केळी पाक असं कॉम्बिनेशन असायचं आणि याच्याबरोबर पुरी फार सुंदर लागते. केळी पाक आणि पुरी कॉम्बिनेशन अप्रतिम लागतं आणि सोबत मसाले भातही हवा. चला, आईची रेसिपी झालेली आहे. ती सांगत होती रेडी झाली. आता सगळं मस्त जेवायला घ्या. गरम गरम खायचं मस्त. गार पण छान लागतं आणि गरम पण सुंदर लागतं. तुम्ही नक्की करून पहा. आज आपण केलं आहे केळी पाक. त्यालाच सुधारस असंही म्हणतात आणि ही खूप म्हणजे पारंपरिक जुनी रेसिपी आहे. पूर्वी ही रेसिपी म्हणजे याची लग्नाच्या आदल्या दिवशी श्रीमंती पूजन असते ना, तेव्हा करायचे. म्हणजे त्या सुधारसबरोबर पुरी आणि मटकीची उसळ, बटाट्याची भाजी वगैरे असं काहीतरी मेनू असायचा. आता काय झालं, सध्या बुफे सिस्टीम आहे ना, त्यात ती सगळी लोप पावली. त्यामुळे ती विस्मरणात गेलेली रेसिपी आहे. पण आमच्याकडे हे नेहमी करायचे. जळगावलासुद्धा सासरी काही नसलं की श्रावण महिन्यात वगैरे बहुतेक वेळेस हे करत होतो आम्ही, की सासरे पण नेहमी म्हणायचे सुधारच करून टाक काही नसलं तरी, कारण ते आपल्या घरातल्याच वस्तू असतात त्यात. आणि त्यात कोणी म्हणजे कसं हे टाकतात, काय म्हणतात त्याला, सुकामेवा टाकतात. कोणी बड्याचे आंब्याचे काप टाकतात, पण आम्ही केळीचे काप टाकले. आणि ते आणखी त्याला काहीतरी एक नाव पण आहे ना, हां, सोनसळी पाक. हां, कारण तो सुवर्णासारखा रंग येतो ना, म्हणून त्याला सोनसळी पाक असंही म्हणतात. टिपिकल आहे, एकदम ऑथेंटिक महाराष्ट्रीयन रेसिपी आहे ती. आणि सगळ्यांना आवडेल अशी आहे आणि पटकन करण्यासारखी, सोपी आणि सहज अगदी करण्यासारखी आहे. आणि चवीला पण खूप सुंदर लागते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडते. तुम्ही पण नक्की ट्राय करा. ठीक आहे. सो फ्रेंड्स, कारल्याची चक्कर तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आणि आज आईने तिचं पण इंट्रोडक्शन दिलेलं आहे. आजी पण तुमच्याशी गप्पा मारत होती. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू उद्या नवीन फ्रेश विचारायच्या ब्लॉगमध्ये. तर सगळ्यांना बाय बाय बाय. गुड नाईट.